विविध भारती पुणे ठळक बातम्या. पुणे विमानतळावरील उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाला असून उड्डाणांची संख्या मात्र फारशी वाढलेली नाही. यंदा पुण्यातून कोलकाता, सुरत आणि जयपूर या 3 शहरांसाठी प्रत्येकी 1 अतिरिक्त उड्डाण होणार आहे. लोहगाव विमानतळावरील विमान उड्डाणं नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेतील काही त्रुटींमुळे यंदाच्या हंगामात विमान उड्डाणाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवता येत नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. बारामती आणि इंदापूर तालुक्यात मका लागवडींवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. या रोगामुळे मक्याची गुणवत्ता घसरत असून चारा पिकामध्ये उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कीडनाशकाची फवारणी करूनही पुन्हा 10 ते 15 दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव होत आहे. 2 महिने वयाच्या पिकांमध्ये अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दर 2 दिवसांनी मका पिकाचं निरीक्षण करून उपाययोजनांचा एकात्मिक पद्धतीने अवलंब केल्यास मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचं व्यवस्थापन करता येऊ शकतं, असं पुणे कृषी विभागानं सांगितलं आहे. पहाडी पोपट विक्रीसाठी आलेल्या तिघांना वनविभागानं कोथरूड भागात अटक केली. त्यांच्याकडून 2 पहाडी पोपट जप्त करण्यात आले आहेत. पहाडी पोपट बाळगणं वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत प्रतिबंधित आहे. पोपट बाळगणं, त्यांची विक्री किंवा शिकार केल्यास 7 वर्षांची शिक्षा आणि 10,000 रुपये दंडाची तरतूद आहे. गडचिरोली छत्तीसगड सीमेवरील नक्षलवाद्यांची छावणी पोलिसांनी शनिवारी उधळून लावली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांच्या देखरेखीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही स्फोटकं आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं. विशाखापट्टणममध्ये काल झालेल्या IPL सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं चेन्नई सुपर किंग्सचा 20 धावांनी पराभव केला. मुंबईच्या वानखेडे मैदानात आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होईल. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून